नमस्कार, मी दैवी. माझ्या ट्विन फ्लेम मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत ट्विन फ्लेम म्हणजे काय. त्यापूर्वी एक थोडक्यात सांगावंसं वाटतंय. हे चॅनल सुरू करण्याचे मागचे कारण म्हणजे ह्याच प्रवासामध्ये मी स्वतः आहे आणि जे मी अनुभवले, जे मी मागे टाकले आणि आज जिथे मी आहे, आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. मला मनातून वाटतं माझ्यासारख्या अशा अनेक डिवाइन फेमिनाईन्स आहेत किंवा डिवाइन मस्क्युलिन्स आहेत जे या जर्नीमध्ये आहेत, या जर्नीमधून जात आहेत. ट्विन फ्लेमबद्दल बरेच जण, अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. मनात खूप गोंधळ आहे, प्रश्न आहेत जे की कोणाला आपण विचारूही शकत नाही आणि कोणाला आपण सांगूही शकत नाही. अशाच माझ्या डिवाइन फेमिनाईनसाठी हा चॅनल आहे. ह्या चॅनलवर प्रत्येक छोटी गोष्ट अगदी सुरुवातीपासून तुम्हाला ऐकायला मिळेल. जे काही मी सांगेन ते फक्त शांतपणे ऐका. तुम्हाला या चॅनलवरती फक्त ट्विन फ्लेम ह्या विषयी नाही तर फुल मून काय असतं, फुल मूनला काय होतं, त्याच्यानंतर काही पोर्टल्स असतात, दर महिन्याला ओपन होतात. त्या पोर्टल्सना सुद्धा चेंजेस होतात आपल्या जर्नीमध्ये, आपल्या मोठ्या लाईफमध्ये. त्याच्यानंतर एंजल नंबर्स हा सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे. एंजल नंबर्स जेव्हा तुम्ही या जर्नीमध्ये येता ना, तेव्हा तुम्हाला युनिवर्स तुमच्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करत असतं. तेव्हा प्रत्येक एंजल नंबर मागे काहीतरी सांगायचं असतं युनिवर्सला. ते काही जणांना माहीत नसतं, हे मला काय एंजल नंबर दिसत आहे, ह्यांचा अर्थ काय आहे, ते सुद्धा इन डिटेल आपण पुढे बघू. ट्विन फ्लेम हा शब्द याआधी आपण कधीच ऐकलेला नाही किंवा तुम्ही, मी सुद्धा. ट्विन फ्लेम हा शब्द आजकाल आपण फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवरती जास्त ऐकतो किंवा त्याच्याविषयी आपण व्हिडिओ सर्च करतो, पाहतो, ऐकतो. आणि आपलं जे नातं आहे, आता तुम्ही ज्याच्याशी रिलेशनशिपमध्ये आहात, तुमचा मित्र असू दे किंवा तुमची मैत्रीण असू दे, तो सेम तुमच्यासारखा वागतो, तुमच्यासारखा बोलतो, तुमच्या सगळ्या सवयी त्याला आवडतात, त्याच्या सगळ्या सवयी तुम्हाला आवडायला लागतात. दोघांचं सोल टू सोल कनेक्शन होतं आणि तुम्हाला कुठेतरी वाटू लागतं की अरे हा माझा सोलमेट तर नसावा, हा माझा ट्विन फ्लेम तर नाही. हे जी ट्विन फ्लेमची जी लक्षणं आहेत ती सगळी ह्याच्यामध्ये आहेत, मग हा तोच तर नाही, असं तुम्हाला वाटायला सुरुवात होतं. ट्विन फ्लेम म्हणजे फक्त प्रेम संबंध नाही, तर हे एक आत्म्याचा संबंध आहे. म्हणजे हे एक अतूट नातं आहे आणि स्पिरिच्युअल जर्नी आहे. तुमचाच एक आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये राहतोय, अशी ही ट्विन फ्लेम, त्याला आपण ट्विन फ्लेम म्हणतो. म्हणजे एक दिवा आहे आणि त्या दिव्यासाठी आपण 2 वाती तयार करतो, बरोबर. तर त्या 2 वाती म्हणजेच तुम्ही आणि तुमचा जो दुसरा भाग आहे ती व्यक्ती, आणि तुमची ज्योत म्हणजे तुमचा एक सोल आहे. कळतंय मी काय म्हणते. आणि जसं की 1 सोल बट स्प्लिटेड इनटू 2 डिफरंट बॉडीज असं आपण म्हणतो त्याला. शरीर वेगवेगळं, जरी शरीर 2 शरीरामध्ये जरी आत्मा राहत असला तरी तो कनेक्टेड आहे, कारण का तो एक सोल आहे, त्याला कोणीच वेगळं करू शकत नाही. ना तुम्ही, ना मी, ना वरचा देव, कोणीच वेगळं करू शकत नाही. आपण या जर्नीमध्ये का आलो, आपल्याला ही जर्नी का भेटली आहे. काही जण खूप संतापत असतील, का मला ही जर्नी मिळाली. या जर्नीमध्ये सुरुवातीला प्रेम होतं, ती व्यक्ती आवडायला लागते, मग हळूहळू असं काहीतरी घडतं की ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते. त्याच्यानंतर मग ती सारखी व्यक्ती येते जाते हे चालूच असतं या जर्नीमध्ये. तर तुम्हालाही नक्की कळत नाही की हे नक्की काय चाललंय, किंवा त्या व्यक्तीलाही कळत नाही की हे नक्की काय चालू आहे आपल्यासोबत. अशा गोष्टी अनेक जण, मी माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी सुद्धा आहेत डिवाइन फेमिनाईन्स, जे आम्ही डेली डिस्कस करत असतो. प्रवास सोपा बिलकुल नाही, पण हार मानायची नाही. नेवर गिव्ह अप ऑन दिस जर्नी. ही जर्नी आपल्याला आपले घाव,
आपल्यातले इन्सिक्युरिटीज, फिअर्स सर्व दाखवते. ही प्रवासाची सुरुवात आहे. मी ह्या प्रवासामध्ये तुमची साथ नक्की देईन जर तुम्ही सुद्धा माझी साथ द्याल. अशा अनेक डिवाइन फेमिनाइन्स आहेत किंवा डिवाइन मस्क्युलिन्स आहेत ज्यांना अत्यंत हे कळणं गरजेचं आहे की या जर्नीमध्ये कसं पुढे सरकायला पाहिजे. तर त्यांच्यासाठी मी आहे, माझा आवाज आहे. तुम्हाला जे काही विचारायचे, माझा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर जे काही प्रश्न विचारायचे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता अगदी बिनधास्तपणे. एक तुमचं सॉफ्ट कॉर्नर म्हणून समजा. तुम्हाला एक मित्र किंवा मैत्रीण ज्याच्याशी तुम्ही बोलू पण शकत नाही आहात या गोष्टी, ती मी व्यक्ती आहे एक असं समजा आणि तुम्ही शेअर करा. जे काही तुमचे प्रश्न आहेत ते मी नक्कीच प्रत्येकाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर अशाच काही गोष्टी आपण या चॅनलवरती नक्की बघू. हा माझा पहिला ऑडिओ व्हिडिओ आहे, पण मी नक्कीच पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिवाइन फेमिनाइन्स आणि डिवाइन मस्क्युलिन म्हणजे हे कोण, ह्यांच्या क्वालिटीज काय आहेत, डिवाइन फेमिनाइन्स म्हणजे स्त्री आणि डिवाइन मस्क्युलिन म्हणजे पुरुष, हे तर आपल्याला माहितीच आहे. तर ह्यांच्या क्वालिटीज काय आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेऊ. तर माझ्यासोबत असेच राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफाय होईल की आपला पुढचा व्हिडिओ केव्हा आलाय. थँक्यू मला इतकं शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल. अँड हॅव अ गुड डे. थँक्यू.